केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून शोरूमचा मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एका ग्राहकाला आणि त्याच्या सासऱ्याला लोखंडी रॉड, स्क्रूड्रायव्हर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह 10 ते 15 अनोळखी कर्मचाऱ्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल झालाय. शोरूमसारख्या सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणी ग्राहकाला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. या संदर्भात स्वप्नील रोहिदास सातपुते, वय वर्ष 25, राहणार कासारा दुमाला, संगमनेर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी स्वप्नील हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या सासऱ्यांनी सुमारे 1 वर्षापूर्वी संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेतली. ती गाडी बंद पडल्यामुळे स्वप्नील आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत हे दोघे शनिवारी 30 मेला सकाळी 9:30च्या सुमारास ही गाडी दुरुस्त करण्यासाठी पिकअप गाडीतून मालपाणी बजाज शोरूम या ठिकाणी ती गाडी घेऊन आले. शोरूममध्ये आल्यावर स्वप्नील आणि त्यांचे सासरे गाडी दुरुस्तीसाठी जमा करून घेऊन पावती देण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना सांगत होते. आम्हाला घाई असून बाहेर जायचे असं त्यांनी सांगितलं असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्धा तास थांबण्यास सांगितलं. अर्धा तास झाल्यावर स्वप्नील यांनी पुन्हा पावतीची मागणी केली. यावरून शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड हे त्यांच्याशी मोठ्या आवाजात उद्धटपणे बोलू लागले. मॅनेजर चुकीच्या पद्धतीनं बोलत असल्याचं पाहून स्वप्नील यांनी मोबाईलवर या सर्व प्रकाराचं शूटिंग काढण्यास सुरुवात केली. तर शूटिंग काढत असल्याचा राग आल्यामुळे मॅनेजर सचिन पलोड प्रचंड संतापले. त्यांनी स्वप्नील आणि त्यांचे सासरे त्र्यंबक राऊत यांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. त्याचवेळी शोरूममधील इतर 10 ते 15 कर्मचारी त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी स्वप्नील आणि त्यांच्या सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान 2 कर्मचाऱ्यांनी लोखंडी रॉड आणि स्क्रूड्रायव्हरचा वापर करून स्वप्नील यांच्या छातीवर, हातावर, पायावर, पोटावर आणि तोंडावर गंभीर दुखापत केली. तर मॅनेजर सचिन पलोड यांनी स्वप्नील यांचा गळा दाबून तुला मारून टाकील अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर मारहाणीनंतर स्वप्नील सातपुते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी रात्री उशिरा मॅनेजर सचिन पलोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन धुमाळ, धारणकर आणि इतर 10 ते 12 अनोळखी शोरूम कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव करताय. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. 12वी नंतर करिअरची योग्य दिशा शोधताय तर संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय घेऊन आलंय आधुनिक प्रोफेशनल कोर्सेसची सुवर्ण संधी. BCA, BBA कम्प्युटर ॲप्लिकेशन, BSc कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी आणि अनुभवी प्राध्यापक यासोबतच विद्यार्थ्यांना मिळणार इंडस्ट्री रेडी शिक्षण. विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कोर्सची फी फक्त 1065 रुपये. डेटा सायन्स, AI, सायबर सिक्युरिटी आणि IT क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी. मग आजच प्रवेश निश्चित करा. सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय, संगमनेर.